पुण्याचा शरद पवार गटाचे वाढत्या अत्याचाराविरोधात आंदोलन, पालिकेच्या मेट्रो स्थानकावरील मेट्रो ट्रॅकवर चढून आंदोलन। सतीश भोसलेला अटक न झाल्यानं बीडमधील शिरूर कासार बंदची हाक, सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही। शिरूर कासार पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा। सांगोलामध्ये बीडमधील घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाकडून बंदची हाक, धनंजय मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद, हत्येच्या कटामध्ये आरोपींना पाठराखण करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मराठा समाजाची मागणी। इचलकरंजीमध्ये ठाकरे गट आक्रमक, भैयाजी जोशी यांच्या विरोधामध्ये जोरदार निदर्शनं, जोशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। जळगावच्या पारोळा तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांनी घेतली केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट, शेती सिंचनासाठी गिरणा कॅनलद्वारे पाणी देण्याची शेतकऱ्यांची पाटलांकडे मागणी, चंद्रकांत पाटलांकडून शेतकऱ्यांना याबाबत आश्वासन। वाशिम जिल्ह्यात आरटीई अंतर्गत 649 विद्यार्थ्यांची निवड, प्रवेश प्रक्रियेला 10 मार्चपर्यंत मुदतवाढ। कल्याण आडिवली ढोकीमध्ये तरुणाला बेदम मारहाण, बाईकचा कट लागल्याच्या वादातून तरुणाला मारहाण, मारहाणीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय। रत्नागिरीच्या राजापूर एसटी आगारामध्ये नवीन एसटी बसचं लोकार्पण, आमदार किरण सावंतांच्या उपस्थितीत लोकार्पण। मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांवरून खासदार सुरेश म्हात्रे आक्रमक, पडघा टोल नाक्यावरून फक्त टोल वसुली, रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष, सुरेश म्हात्रेंचा आरोप। वाशिममध्ये भूजल पातळी घटल्यानं पाणी टंचाई, शेकडो फूट बोरवेल खोदूनही पाणी न लागल्यानं नागरिक चिंतेत, उन्हाळ्यात पाणी टंचाईचा तज्ज्ञांकडून इशारा। साताऱ्यात गहाळ झालेल्या मोबाईलचा छडा लावण्यामध्ये पोलिसांना यश, पोलिसांनी 20 मोबाईल महिलांना परत दिलेत, सातारा पोलिसांचं महिलांकडून कौतुक। चंद्रपूरमधील 1.5 लाखांचं 472 किलो बनावट पनीर जप्त, अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाची कारवाई आहे, तर पनीरच्या नावाखाली चीज ऑनलाईनची विक्री। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापूरमधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, प्रशांत कोरटकरबाबत महायुतीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। अहिल्यानगरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटूंचा सहभाग। करमाळा तालुक्यामधील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। 17 एप्रिलला संचालक मंडळाची मतदान होणार आणि 19 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। वर्ध्यातील बजाज चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्याकडे, खासदार अमर काळे यांच्याकडून उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी, तर अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती त्यांनी घेतली आहे। शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात सेवाग्राममधून होणार, पालकमंत्री पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले, महामार्गामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भोयर यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोलापूर जिल्ह्यात प्रभारी जिल्हाप्रमुखपदी संतोष पाटील यांची निवड, तर अमर पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रिक्त होती ही जागा। रत्नागिरीत नरेंद्र महाराज संस्थानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती, तर मृत्यूनंतर आता 87 लोकांचा देहदानाचा संकल्प होता। संगमेश्वरमधील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ धर्मरक्षण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन, माजी आमदार प्रमोद जठारांच्या संकल्पनेतून सिंहाच्या छाव्याची अलौकिक गाथा या कार्यक्रमाचं आयोजन। परभणीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळा संपन्न झालाय, छगन भुजबळ अतुल सावेंच्या उपस्थितीत पुतळ्याचं लोकार्पण। इचलकरंजीमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन, महिला दिनी पुरुष आणि महिला अजिंक्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन। नाशिकमधील पालिकेच्या शाळांमध्ये नासाच्या अभ्यासासाठी संधी, इस्रो भेटीनंतर आता नासाच्या शैक्षणिक उपक्रमांचा लाभ, मेरिट टेस्टद्वारे आता विद्यार्थ्यांची निवड होणार आहे, पहिल्या टप्प्यात 100 विद्यार्थ्यांना नासाच्या अभ्यासासाठी पाठवलं जाईल। मनमाड नाशिक भुसावळ रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 6 दिवस बंदी, आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रण करण्यासाठी निर्णय। परळी रेल्वे स्थानकावर सुरक्षेचे 3-13, स्थानकावरच मद्यपींची हाणामारी, तर एकाचा रेल्वे पटरीवर आत्महत्येचा प्रयत्न, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। अभिनेता अजिंक्य देव यांनी सहकुटुंब घेतलंय तुळजाभवानी देवीचं दर्शन,
अजिंक्य देव यांनी सहकुटुंब देवीची आरती देखील केलेली आहे। मंदिर संस्थानकडून अजिंक्य देव यांचा सत्कार। बदलापूरमध्ये शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण शिबिर श्री गणेश मूर्तिकार सेवा संस्थेकडून प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलंय। 800 ते 1000 विद्यार्थी शिबिरात सहभाग घेणार। संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त देहूमध्ये दिंडी सोहळा, गावागावात दिंडीवर पुष्पवृष्टी करत स्वागत। भंडाऱ्याच्या परसवाडामध्ये पाणी टंचाईवरून उपसरपंच पवन खवास यांचं आंदोलन। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी साडी घालून उपसरपंचानं घागरी फोडलेल्या आहेत। लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलेला आहे। भंडाऱ्यात कामगार आयुक्त कार्यालयाकडून इमारत बांधकाम कामगारांना साहित्याचं वितरण। साहित्य घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी।